पश्चिम उपनगरातील गोरेगावातील इमारतीत पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. किशोर पेडणेकर आणि राजश्री पेडणेकर असं मृतदेह आढळून आलेल्या पती-पत्नीचं नाव आहे. या घटनेतील पत्नीचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये तर पतीचा मृतदेह इमारतीच्या आवारात आढळून आला आहे. त्यामुळे पत्नीचा खून करून पतीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी सूत्रांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी या दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे. गोरेगाव वेस्टला 2 ऑगस्ट रोजी गोरेगाव वेस्ट पोलीस स्टेशनला एक कॉल आला आणि कंट्रोलवरनं कॉल आला की एक मयत इसम आढळून आलेला आहे टोपीवाला लेनमध्ये. तर आपले गोरेगाव पोलीस तिथे पोचली असता, घटनास्थळी पोचली असता एक सारस्वत बँकेच्या ATM शेजारी एक मयत इसम आढळलेला होता. तर त्याला घेऊन पोलीस स्टेशनची गाडी हॉस्पिटलमध्ये गेली, ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये गेली, जिथे त्याला दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आलं. नंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सोसायटीच्या मेंबर्सशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या पत्नीलाही फोन करण्यात आले, मात्र त्यांची पत्नी ही फोन उचलत नव्हती. त्याच्यामुळे त्यांच्या मयताच्या गळ्यामध्ये एक लॉकेटसारखे त्याच्या 2 कीज लावल्या होत्या त्यांनी. तर त्या कीजच्या सहाय्याने पोलिसांनी आणि मयताच्या नातेवाईकांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी दार उघडल्यानंतर आतमध्ये त्यांची पत्नी बेडरूममध्ये मयत अवस्थेत आढळली होती. तिचा गळा दाबून मर्डर केलेला घटनास्थळी दिसून आलेलं होतं.